अनिल गोरे, संजय भाऊ सावपुरे, संजय जिने, पप्पू कांबळे, नितीन अरे बसून घ्या रे विधानसभेच्या जेव्हा निवडणुका होतील तेव्हा भीमशक्तीचा कार्यकर्ता विधानमंडळात पाहिजे अशा पद्धतीनं काहीतरी काय किमान आपले 10 एक आमदार जरी असले भीमशक्तीचे तरीही एक वेगळं असं चित्र हे विधानमंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं. आपण सगळे जसं इमानदारीनं हंडोरे साहेब काम करतात आणि बाबासाहेबांचा विचार हा जनमानसात पेरतात. जे एक भारतीय राज्यघटनेला अभिवचन दिलेलं होतं की पुढच्या काळामध्ये सामाजिक समता आणि आर्थिक समता निर्माण करू. नंतरच्या काळात दादासाहेब ते वगळले थोडंफार ते त्यानंतर हंडोरे साहेबांच्या शिवाय एकाही आंबेडकरवादी नेत्यानं समाजाच्या उद्धाराचं खरीव काम केलेलं नाही. मित्रांनो, आपल्या सर्व नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे की निवडणूक आपल्याला प्रतिष्ठेची करायची आहे. विशेषतः आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्यासाठी सांगतो. भारतीय राज्यघटना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली. या राज्यघटनेमध्ये सर्व अधिकार आपल्याला मिळाले. अस्पृश्यता नष्ट झाली. अॅट्रॉसिटी सारखे कायदे आले. नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये, राजकीय स्तरावर सर्व प्रकारच्या रिझर्वेशन संविधानानं आपल्याला दिल्या. मूलभूत हक्कामुळं माणसाचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न झाला. इतर सारे वेगवेगळे अधिकार राज्यघटनेनं दिले. प्रस्तावनामध्ये बंधुत्व, समानता, न्याय या सगळ्या गोष्टींना प्राधान्य दिलं गेलं आणि म्हणून अशी ही राष्ट्राला सर्वसमावेशक असणारी राज्यघटना आपल्यासाठी अत्यंत प्राणप्रिय असणारी ही नाही राज्यघटना आणि म्हणून तिचं संवर्धन झालं पाहिजे, प्रगल्भ झाली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये ती राज्यघटना बदलता कामा नये. ती भूमिका घेऊन आपण सर्व लोक चाललेलो आहोत. तद्वतच काँग्रेस पार्टीचे युवा नेते माननीय राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत मी आता परवाच्या दिवशी लातूरला होतो. ना भूतो ना भविष्यती अशा पद्धतीची पहिलीच प्रचार सभा झाली. जवळजवळ लाखभर लोक सभेला होते त्या ठिकाणी. त्याच्यानंतर नांदेडला 2 सभा घेतल्या. यवतमाळचा जो मतदारसंघ आहे हिंगोली तिकडे सभा झाली. यवतमाळला झाली आणि आज मग या ठिकाणी औरंगाबादला कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आलेलो आहे. मागच्या वेळेस मी पूर्ण विदर्भात फिरलो. महाविकास आघाडीचं जे वातावरण आहे ते इतकं सुंदर वातावरण आहे की मॅक्झिमम सीट्स महाविकास आघाडीच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून येतील असं मला वाटतं. कारण या ठिकाणी गेल्या 10 वर्षामध्ये केंद्र सरकारनं ज्या पद्धतीनं लोकांना जी आश्वासनं दिलेली होती ती टोटल आश्वासनं फेल गेलेली आहेत. जातीयवाद, धर्मवाद वाढवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना मोडीत काढण्याचं काम या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्याकडून सुरू झालेलं आहे. अनेक भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणू लागले अब की बार 400 पार. 272 बहुमताचा आकडा असताना यांना 400 पार का पाहिजे? तर यांना लोकसभेमध्ये 2/3 बहुमत पाहिजे आणि या 2/3 बहुमताच्या जोरावर ते राज्यघटना बदली करू शकतील.
आपल्याला माहिती आहे की या देशाची ही राज्यघटना सर्व धर्म समभाव मानणारी आहे, सर्वांना अधिकार देणारी आहे, सर्वांना न्याय देणारी आहे, बंधुत्व वाढवणारी राज्यघटना आहे, सगळ्यांना समान अधिकार या राज्यघटनेनं दिलेला आहे आणि आणखी शेकडो वर्ष ही राज्यघटना या देशाला दीपस्तंभासारखी असं दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करणारी अशी राज्यघटना आहे. त्यामुळं ही राज्यघटना बदली होऊ नये म्हणून महाविकास आघाडीनं प्रयत्न सुरू केलेला आहे आणि म्हणून मी इथल्या जनतेला अपील करतो, औरंगाबादच्या, जालन्याच्या ह्या दोन्ही आणि महाराष्ट्रातल्या उर्वरित सर्व राज्यातील जनतेला विनंती करतो की या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याच्यानंतर शिवसेना, उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार साहेब, आमचे नेते राहुलजी गांधी, नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली असणारी महाविकास आघाडी आणि आणखी वेगवेगळे पक्ष, वेगवेगळ्या संघटना, या सगळ्यांच्या सर्व संघटनांच्या जी महाविकास आघाडी बनवलेली आहे त्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतदान करून त्यांना विजयी करावं. भाजपातले अनेक लोक हेच सांगू लागलेले आहेत आणि आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की यांची जी मातृसंस्था आहे RSS ही 1925 साली स्थापन झाली आणि पुढच्या वर्षी त्यांना 100 वर्ष पूर्ण होतात 2025 मध्ये. त्यांचे छुपे अजेंडे अनेक आहेत, त्यापैकी हा एक अजेंडा आहे. त्यांना हिंदुत्ववादी देश बनवायचा आहे, या देशाचा राष्ट्रध्वज बदलायचा आहे, या देशाचं नाव बदलायचं आहे, हा त्यांचा छुपा अजेंडा आहे आणि त्यांच्या दुर्दैवानं गेली 70-80 वर्ष त्यांच्या हातात सत्ता नसल्यामुळे ते करू शकले नाहीत. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये ॲब्सोल्यूट मेजॉरिटी त्यांच्याकडे आलेली असल्यामुळं आता तो छुपा अजेंडा हळूहळू ते बाहेर काढायला सुरुवात केली आणि त्याचाच एक भाग म्हणून राज्यघटना बदली करण्याचं कारस्थान त्यांचं आहे. हे पक्का आहे. वंचितमुळे काही नुकसान होणार आहे का त्यांचे उमेदवार उभे महाराष्ट्रात? बघा, प्रश्न इथे वंचितचा आहे किंवा आणखी कुणाचा आहे हा माझ्या दृष्टिकोनातून गौण आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटनाच बदली करण्याचं ज्यावेळेस काम होतं त्यावेळेस आमच्यापैकी कुठलाही नेता काही जरी म्हणत असला तरी आम्हाला बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांची राज्यघटना प्राणप्रिय. त्यांचा खासदार त्या ठिकाणी होता तर तो त्यांचा अधिकार आहे, त्याप्रमाणे त्यांनी मागितली असेल आणि काँग्रेस पक्षानं सोडली असेल. आता जवळजवळ राज्यातल्या 48 जागापैकी 1-2 जागावरच थोडंसं वाद होता, तोही ऑलमोस्ट आता येऊ शकता महाविकास आघाडी. मॅक्झिमम जागा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी जिंकेल. साहेब, आत्ताच रामदास आठवलेंची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी सांगितलं का इंडिया म्हणजे NDAला देशभरामध्ये 370 जागा मिळतील. तुमचं अनालिसिस काय? माझं तर मत असं आहे की NDA आघाडीला किती मिळतात हा मुद्दा नाहीये, पण रामदास आठवलेंचं काय हा माझा तुम्हाला सवाल आहे. त्यांनी सांगितलं मी सोयीचं राजकारण करतोय आणि मला यावेळेस बढती भेटण्याची शक्यता आहे. मी कॉम्प्रोमाइज करतो म्हटलं. 30 जागा कमी केल्या त्यांची बढती कशी होईल? मुद्दा असा आहे की त्यांनी शिर्डीमध्ये स्वतःसाठी जागा मागितली होती, आता ती दिली का NDAनं? बाकीचा विषय येतोय कुठं? थँक्यू. विदर्भातल्या 5च्या 5 सीट येतील. मी